मी स्नेहल जोशी. काव्यवाचन श्रवणीय आणि प्रेक्षणीय होतंय अशी खूप जणांकडून प्रतिक्रिया आली. प्रेक्षणीय होण्याचं कारण अर्थातच जादूगार प्रसाद ओक. आपल्या जादुई इफेक्टनी त्यांनी काव्यवाचन अधिक सुंदर केलंय. त्यांचे मनापासून आभार. रसिक हो, नवकवी कल्पेश घाग याची कविता खूप जणांना आवडली. त्याच्या कवितेमध्ये एक ताजेपणा आहे, नवा लुक आहे. अशा ह्या नवकवीची आणखीन एक कविता तुमच्यासाठी. कवितेचं नाव आहे आपलेपण. कवी कल्पेश घाग. मागे बोलता बोलता तूच सहज बोलून गेलीस. आता तुझं माझं वेगळं असं काही राहिलंच नाही. मीही तुझ्या भावनेला एखाद्या मांजराप्रमाणे गोंजारत मान्य केलं. तुझं माझं आपलेपण. जेव्हा तू मान्य केलास माझा धांदरटपणा आणि मीही समजून घेतला तुझा बालिशपणा, तेव्हा पावसाळ्यात डोंगरांच्या अंगाखांद्यावर खेळणारे झरे तेवढ्या सहजतेने एकमेकांच्यात मिसळतात ना, तेवढ्या सहजतेने आपण एकमेकांच्यात मिसळून गेलो. तू समजून घेतलीस माझी पुरुषत्वाची लाचारी. मलाही उमजून गेली तुझ्यातली स्त्रीत्वाची लक्ष्मण रेषा. आणि मग आपलं नातंही फुलून गेलं, पहाटे उमलणाऱ्या जास्वंदीसारखं. आता तुलाही जाणवतात माझ्या रिकाम्या खिशाच्या व्यथा. आता तुलाही जाणवतात माझ्या रिकाम्या खिशाच्या व्यथा. मलाही बोचू लागतात तुझ्या मासिक पाळीतील वेदना. आणि मग विटाळलेले तुझे ते 5 दिवस बनून जातात माझ्या असहाय्यतेची व्याख्या. आता तू उरली नाहीस, मी राहिलो नाही. तुक्याच्या तरलेल्या अभंगाप्रमाणे काही केल्या मिटत नाहीत एकमेकात साचलेले तुझे माझे संदर्भ. परवा आरशात पाहताना मला तुझ्यातच दिसलं तुझं प्रतिबिंब. तेव्हापासून शोध घेतोय माझ्यातील स्त्रीचा आणि तुझ्यातल्या पुरुषाचा. जेव्हा मला शोध लागेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं मान्य होईल तुझं माझं आपलेपण.